तर माझ्या प्रिय प्रेक्षकांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विजाटे, तुम्ही पाहताय आपला मराठमोळा YouTube चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल। आज मी तुमच्यासाठी अशोक लेलँड कंपनीची जी गरुडा बस आहे ती घेऊन आलेलो आहे आणि ही बस जर पाहिली तर 15M असं याचं जे नाव आहे ते देण्यात आले गरुड 15M। आता हे 15M काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो, बट महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर ह्या अशोक लेलँडच्या गरुड बस मध्ये काय स्पेशल असणार आहे तर इथे आलेला आहे जो 2 ॲक्सेल आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात। हा फ्रंट ॲक्सेल जर पाहिला तर हा डेड ॲक्सेल असणार आहे आणि हा स्टीअरिंग वरती ऑपरेट होणार नसणार आहे। जसं की वोलो मध्ये आपण पाहतो की स्टीअरिंग जसं फिरवते तसा जो रिअर साइडचा ॲक्सेल तो देखील ऑपरेट होतो, बट हा ऑपरेट होत नाही। हा फक्त सपोर्ट साठी जो आहे तो ॲक्सेल देण्यात आलेला आहे। आता याच्यामुळे झाले काय की बस सेगमेंट मध्ये आहे ना, जसं की बाकीच्या कॉम्पिटिशन मध्ये 13 मीटर सेगमेंट पर्यंत ज्या बसेस येतात तर हा ॲक्सेल आल्यामुळे ह्या गाडीची लेंथ झालेली आहे 15 मीटर। मोस्टली 15 मीटर झालेली नाहीये, 14,765 mm ही जी पूर्ण लेंथ आहे ही झालेली आहे। आणि ह्या गाडीमध्ये जर आपण विचार केला तर टोटल जर आपण पूर्णपणे बस बिल्टअप केली तर 15 मीटर तुम्ही जी पूर्णपणे लेंथ आहे ती पाहू शकता। आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर एअर बलून जे आहेत याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। इथे 2 एअर बलून्स आहेत आणि मागच्या साईडला जर पाहिलं तर 4 एअर बलून जे आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। आणि गाडीमध्ये जर पाहिलं ना जे इंजिन आहे ते फ्रंट साईडला देण्यात आलेले आहे। 4 लिटरचं जे 4 सिलेंडरचं जे डिझेल इंजिन आहे हे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे आणि 248 bhp आणि 900 न्यूटन जो टॉर्क आहे हा इथे तुम्हाला नक्कीच मिळून जातो। हे स्पेअर व्हील आहे आणि ज्यावेळेस बॉडी बांधली जाईल त्यावेळेस हे स्पेअर इथून नक्कीच काढावं लागणार आहे। आता इथे जर पाहिलं ना तर इथे गाडीमध्ये रिटायर्डर देण्यात आलेले आहे। आता हा बेसिकली काय काम करतो माहिती का, ही गाडी जर पाहिली तर बेसिकली बस सेगमेंटमध्ये जे स्लीपर कोच आहेत किंवा जे सीटिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये ही वापरली जाणार आहे। तर हा याच्यामध्ये काय काम करतो तर ज्यावेळेस ब्रेकिंग करायचं आहे ना गाडीचं तर हा जो रिटायर्डर आहे हा ऑटोमॅटिकली हा जो शाफ्ट आहे ना हा कंट्रोल करतो। म्हणजे ब्रेक तर अप्लाय होताच बट हा शाफ्ट कंट्रोल झाल्यामुळे गाडी जे आहे ते ओव्हरऑल जे ब्रेकिंग इफिशियन्सी जी गाडीची ही नक्कीच चांगली होऊन जाते आणि त्यामुळे मग ओव्हरऑल तुम्हाला जो ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे आणि जो झटका लागतो ब्रेक दाबल्यानंतर तो देखील याच्यामध्ये लागणार नाहीये। आणि एक खास गोष्ट काय माहिती का, तर ही गाडी जर पाहिली तर बेसिकली याच्यावरती जी बसची बॉडी ती बसवली जाणार आहे, त्यामुळे जे एअर जे सिलेंडर आहेत हे तुम्हाला पूर्णपणे आतल्या साईडला जे आहे ते इथे पाहायला मिळतात, जे की माझ्या मते नक्कीच चांगले आहे। त्यामुळे बाहेरच्या साईडला सिलेंडर नसल्यामुळं जे बॉडी बांधणार आहे त्यांना देखील याच्यामध्ये कुठलाही जो प्रॉब्लेम आहे तो होणार नाहीये। आता 13 मीटर सेगमेंटचा आपण जर विचार केला त्याच्यामध्ये एक अराउंड 60 लाखाच्या आसपास जर पाहिलं तर किंमत जे आहे ते या गाड्यांची आहे। आता ह्या गाडीची किंमतीचा जर आपण विचार केला तर एक अराउंड आहे ना 70 ते 80 लाखाच्या दरम्यान ह्या गाडीची जी किंमत आहे असू शकते, पण ही गाडी अजून ऑफिशियली लॉन्च करण्यात आलेली नाही। तुम्ही यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ पाहिले असतील सोशल मीडियावरती की ही गाडी लॉन्च झाली असं नाहीये, अजून ही गाडी लॉन्च करण्यात आलेली नाहीये। अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता गाडी जर पाहिली ना तर या गाडीमध्ये जो एसीचा रेडिएटर आहे तो देखील बसवावा लागतो। सो त्याच्यासाठी इथे सेपरेट जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे। सो इथे जो एसी आहे हा बसून जाईल, त्यानंतर इथे जे कनेक्शन आहे ते देखील तुम्ही इझिली या ठिकाणाहून देऊ शकता, चासीमध्ये देण्यात आलेले आहेत। आणि त्याचसोबत डिझेल टँक जर पाहिला तर 375 लिटरचा मिळून जातो आणि ॲड ब्लू जर पाहिला हा भेटतो तुम्हाला 42 लिटरचा, जो की डेडिकेटेड इथे देण्यात आलेला आहे। फ्रंट साईडला आहे ना इथे जर पाहिलं तर पॅराबॉलिक जे सस्पेन्शन आहे हे देण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये ऑप्शन असणार आहे की तुम्ही एअर सस्पेन्शन देखील या गाडीमध्ये घेऊ शकता। आणि इथे जर पाहिलं तर पूर्णपणे इंजिन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं। आता इंजिनचा जर आपण विचार केला तर या गाडीमध्ये इंजिन भेटतं तुम्हाला FM सिरीजचं 2515, जे की प्रोड्यूस करतं 248 bhp आणि 900 न्यूटन जो टॉर्क आहे हा इथे तुम्हाला नक्कीच मिळून जातो। बाकी थोडंसं कॅबिन आपण वरच्या साईडला पाहून घेऊया की कॅबिनमध्ये काय काय गोष्टी ज्या आहेत त्या ऑफर करण्यात आलेल्या आहेत। आता ही जर पाहिली पूर्णपणे ओपनमध्ये आहे, पण थोडं मी तुम्हाला सांगून देतो। बाकी हे असं काय स्टेअरिंग व्हील आहे, त्यानंतर इथे जर पाहिलं गिअर बॉक्स जर पाहिला ना तो तुम्हाला कार लाईक अ फील जो आहे तो इथे देणार आहे। बऱ्यापैकी तुम्हाला गिअर शिफ्टिंगसाठी जर पाहिलं कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। ऑटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये नसणार ही गाडी, तर इथे तुम्हाला जे क्लच आहे हा डेडिकेटेड इथे देण्यात आलेला आहे। इन्स्ट्रुमेंट क्लचर जर पाहिला तर असं काही जे डिझाईन देण्यात आलेले आहे, बाकी भरपूर असे जे कंट्रोल्स आहेत ते तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। सो ही गाडी ज्यावेळेस म्हणजे मार्केटमध्ये येईल ना आणि जो कोणी बॉडी बिल्डर असेल किंवा ओनर असेल तो बिल्ड करेल ही गाडी, तर त्यावेळेस आपण त्यांचा जो डेडिकेटेड व्हिडिओ आहे हा बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। बट अजून ऑफिशियली लॉन्च करण्यात आलेली नाही आहे। या गाडीची प्राइसिंग सुद्धा जे अशोक लेलँडने अजून अनवील केलेली नाही आहे, बट लेट्स सी
मार्केटमध्ये जशी ही गाडी येईल त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट नक्कीच देईल. सो ही अशोक लेलँडची गरोडा 15M ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या गाडीचे फीचर्स कसे आहेत, नवीन टेक्नॉलॉजी यूज झालेली आहे, सो याच्याबद्दल देखील कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कमर्शियल व्हेकल. मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.